निष्ठा, स्पष्टता आणि कर्तृत्वाचा प्रवास. ॲडव्होकेट गोवर्धनदास किसनलाल सोनी. व्यक्ती मोठी तिच्या पदामुळे होत नाही, ती मोठी होते तिच्या कर्तृत्वाने, विचारांच्या स्पष्टतेने आणि समाजात निर्माण केलेल्या विश्वासाने. पारदर्शकता, गुणवत्ता, मैत्री आणि निस्वार्थ वृत्ती या 4 स्तंभांवर उभे असलेले एक व्यक्तिमत्व म्हणजे पुसदची कर्मभूमी लाभलेले ॲडव्होकेट गोवर्धनदास किसनलाल सोनी. पुसद तालुक्यातील रोहडा या साध्या खेड्यात जन्मलेले हे व्यक्तिमत्व, पण विचार मात्र विलक्षण मोठे. कृषीशास्त्राचे पदवीधर, सुवर्ण पदकाचे मानकरी, पुढे अर्थशास्त्र आणि कायद्याचा सखोल अभ्यास. शिक्षणाच्या प्रत्येक टप्प्यावर गुणवत्ता सिद्ध करणारे, पण पाय मात्र मातीशी घट्ट रोवलेले. शेतीशी नाळ जोडलेली. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतरावजी नाईक यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत त्यांनी शेतीत हायब्रिड कापूस बीजोत्पादनाचे यशस्वी प्रयोग केले. ते फक्त विधिज्ञ नव्हते, ते कृषीतज्ञ होते, अर्थतज्ञ होते आणि समाजाचा ठाव घेणारे अभ्यासू व्यक्तिमत्व होते. नागपूर येथे उच्च शिक्षण घेत असताना सुधाकरराव नाईक आणि डॉक्टर MP हिराणी यांच्यासोबत त्यांची जिव्हाळ्याची मैत्री झाली. उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी सुधाकररावजी नाईक यांच्या नेतृत्वात व वसंतरावजी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद येथे युवक काँग्रेसच्या माध्यमातून सामाजिक आणि शैक्षणिक कार्य केले. उच्च शिक्षित, गोल्ड मेडलिस्ट आणि स्पष्ट विचारांचे असल्यामुळे ते लवकरच नाईक परिवाराचे निकटवर्ती बनले आणि इथून सुरू झाला 3 पिढ्यांचा, विश्वासाचा, निष्ठेचा आणि ऋणानुबंधाचा प्रवास. वसंतरावजी नाईक मुख्यमंत्री असताना पुसद येथे भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तालुक्यातील प्रत्येक मुलामुलीला पुसदमध्येच शिक्षण मिळाले पाहिजे हा विचार पुढे आकार घेत गेला आणि जनता शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना झाली. युवक काँग्रेसच्या माध्यमातून इंग्रजी शिक्षण देण्याकरिता KD जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पुसदमध्ये युवक मंडळाची स्थापना करून उच्च शिक्षण विद्यालय सुरू झाले. शिक्षण हेच खरे परिवर्तनाचे साधन आहे हा विचार त्यांनी कृतीतून जिवंत ठेवला. शिस्तप्रिय, कडक आणि काटेकोर कार्यपद्धती ही त्यांची ओळख बनली. त्यांच्या नेतृत्व गुणांवर विश्वास ठेवत नाईक साहेबांनी त्यांना पंजाबराव कृषी विद्यापीठात डिरेक्टर म्हणून जबाबदारी देण्यात आली. तेथे त्यांनी अशी शिस्त रुजवली की शिक्षक वर्गही त्यांचा आदरयुक्त धाक बाळगत असे. कामातील प्रामाणिकपणा आणि निर्णयातील स्पष्टता यामुळे ते वेगळे ठरले. एक प्रसंग आजही अनेकांच्या स्मरणात जिवंत आहे. एका कार्यक्रमात शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्या आपल्या भाषणात त्यांनी वसंतराव नाईक यांची स्तुती केली. तेव्हा प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून उभे राहत त्यांनी ठाम शब्दात सांगितले, नुसती स्तुती करून चालणार नाही, विद्यार्थ्यांसाठी सभागृहाची घोषणा करा, तीच खरी वसंतरावजी नाईक यांना श्रद्धांजली ठरेल. या शब्दांचा प्रभाव असा झाला की त्याच कार्यक्रमात शरद पवार यांनी 7 कोटी रुपयांचे वसंतरावजी नाईक सभागृह नागपूर कृषी विद्यापीठाला घोषणा केली. ही होती त्यांच्या स्पष्ट वक्तेपणाची ताकद. सुधाकररावजी नाईक मुख्यमंत्री झाल्यानंतर सोनी साहेबांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे महाराष्ट्रातील पहिले डेअरी टेक्नॉलॉजी कॉलेज पुसदला मिळाले. या कॉलेजसाठी आवश्यक जागा त्यांनी स्वतः उपलब्ध करून दिली. आज देशभरातून विद्यार्थी येथे शिक्षण घेतात. नाईक साहेबांना भेटण्याकरिता, जाण्या येण्याकरिता मतदारसंघातील लोकांना मुंबईला ये-जा करताना होणारा त्रास लक्षात घेऊन त्यांच्या आग्रहामुळे पुसद मुंबई बस सेवा सुरू झाली. लोकांच्या अडचणी ओळखून त्यावर उपाय शोधणे हेच त्यांचे काम करण्याचे तत्व होते. जनता शिक्षण प्रसारक मंडळ असो, वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान असो, सूतगिरणी असो, प्रत्येक ठिकाणी त्यांनी जबाबदारी निष्ठेने पार पाडली. सलग 25 वर्ष प्रतिष्ठानचे अध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले. कोणत्याही पदाची लालसा नाही, प्रसिद्धीची अपेक्षा नाही, फक्त नाईक परिवाराशी निष्ठा आणि पुसदकरांसाठी योगदान. वसंतरावजी नाईक, सुधाकररावजी नाईक आणि पुढे मनोहररावजी नाईक 3 पिढ्यांसोबत विश्वासाने, जिव्हाळ्याने आणि निस्वार्थ भावनेने काम करणारे एकमेव नाव म्हणजे ॲडव्होकेट गोवर्धनदास किसनलाल सोनी. कडक स्वभाव, कणखर वृत्ती, विचारात स्पष्टता, पण हृदयात मातृभाव. लोकांच्या अडचणी स्वतःच्या समजून घेणारे आणि त्या सोडवण्यासाठी धडपड करणारे हे व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत नाही. पण त्यांनी उभे केलेले कार्य, त्यांनी जपलेले संबंध आणि त्यांनी दिलेली दिशा आजही पुसदच्या मातीमध्ये जिवंत आहे. आज त्यांच्या प्रथम पुण्यस्मरण दिनी संपूर्ण पुसदकर त्यांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करत आहेत. अशा या निष्ठावंत, स्पष्ट वक्ते, अभ्यासू आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्वाला कोटी कोटी नमन.